अशी एक मेट्रो बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आलेली आहे. तुम्ही सगळं याकडे कसं पाहता? मुंबई पुण्याचा उल्लेख होता महाराष्ट्राच्या संदर्भात. खरं तर बघितलं तर आजचं जे बजेट होतं त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि मुंबईला काय मिळालं हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या वेळेचं जे बजेट होतं जे वित्तमंत्र्यांनी सादर केलं होतं त्यावेळेला आपण बघितलं असेल की बिहार आणि आंध्र प्रदेश याच्यावरती जो आहे तो पूर्ण फोकस दिला गेला. यावेळेच्या बजेटमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढच्या निवडणुकींवरती त्या ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवून ज्या गोष्टी अनाऊन्स झाल्या. पण महाराष्ट्र ज्याने डबल इंजिन सरकारसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भाजपाचे आमदार निवडून आले, पण आज महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्राच्या तोंडाला कशी पानं पुसली गेली याची आपण बघितलं की पूर्ण बजेट आम्ही बघितलं. बजेटमध्ये काही सांगितलं नाही. एका ठिकाणी आपण NRIच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला की त्यांना जे भारताच्या बाहेर लोक आहेत त्यांचं कर्ज माफ केलं गेलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी 10 लाखापर्यंतची सूट देण्याचं केलेलं आहे. पण या महाराष्ट्राचा शेतकरी आहे, देशाचा शेतकरी आहे, जो आपल्या भारतामध्ये राहतो, तिथे राहणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा तिथल्या शेतकऱ्याबद्दल तुम्हाला असं वाटलं नाही की त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. आज आपण AIच्या गोष्टी बोलल्या, AI वरती कृषी करणार, पण महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आपल्या ज्या कृषी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर पाण्याचे प्रश्न आहेत. लोकांना वीज मिळत नाही, रस्ते नाही आहेत. हा महत्त्वपूर्ण प्रश्नाबद्दल बोलण्याचं काम त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. सातत्याने आपण बघितलं की 15 लाख असेल, विकसित भारत असेल किंवा या शब्दांच्या पूर्णपणे जे आहेत किंवा असे जुमले वापरायचे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं सुविधा द्यायचं नाही. हे सातत्याने जे आहे हे या सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे. खरं तर मला सांगायला पाहिजे की अपेक्षा होती मला की बेरोजगारीबद्दल, महागाईबद्दल, रुपयाची झालेली घसरण याच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती मिळेल, आपल्याला काहीतरी कळेल की हे कसं येणाऱ्या काळामध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आजच सकाळी मी ट्विट केले, तुम्ही बघा, एका बदलापूरच्या ज्या घटनेबद्दल मी ट्विट केलेलं आहे की ज्यामध्ये ट्रेनमध्ये त्या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये अव्यवस्थापन असल्यामुळे, कारण भोंगा न वाजता त्या ठिकाणी ट्रेन सुरू झाली, त्याच्यामुळे एका महिलेला त्या ठिकाणी जे आहे तो त्या आपण बघितलं असेल, मी सकाळीच एक ट्विट केलेलं आहे, त्या ठिकाणी त्या महिलेला अपघात त्या ठिकाणी झाला. सांगायचं तात्पर्य असं की अशा तऱ्हेने जर आपण बघितलं असेल की रेल्वे जी आहे, जी मूलभूत रेल्वे आहे तिला काय व्यवस्थापन करायचं नाही आणि बुलेट ट्रेनच्या गोष्टी करायच्या. गरीब माणसाला परवडणार आहे का बुलेट ट्रेन? त्यामुळे मला असं वाटतंय की मध्यम वर्गाबद्दल बजेटमध्ये काय आहे, मला एक शब्द सांगा तुम्ही. मध्यम वर्गाबद्दल आहे, शेतकऱ्यांबद्दल मला एक सांगा शब्द, महिलांबद्दल मला एक शब्द सांगा. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या महत्त्वपूर्ण गरजा होत्या त्याच्यावरती कुठं लक्ष दिलेलं आहे? फक्त बुलेट ट्रेनच्या बाबतीत बोललेलं आहे, पण मुंबईमधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा मुंबईमधल्या BST असेल किंवा मुंबईमधल्या बाकीच्या यंत्रणा असेल किंवा स्मार्ट सिटीच्या नावावरती मुंबईमध्ये आपण बोललात. मला आठवतं डॉक्टर मनमोहन सिंगजींनी मुंबईसाठी जे आहे ते जे हॉस्पिटलसाठी निधी दिला होता, मुंबई विद्यापीठासाठी निधी दिला होता. केंद्र सरकारने काय दिलं? राजीव गांधी ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान बनले 100 कोटी मुंबईला दिले. यांनी मुंबईसाठी काय दिलं? त्यामुळे मला एकच या ठिकाणी सर्वांना सांगायचं आहे की ज्या तऱ्हेने महाराष्ट्र आणि मुंबईच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय जो आहे या बजेटमध्ये आम्हाला दिसला. काल मी बघितलं की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेत. एका मोठ्या डायरेक्टरच्या घराच्या बाहेर त्या काल गोळीबार झाला. म्हणजे आपण बघितलं मागील काळामध्ये एका मोठ्या सिनेमा नटाच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, एका नेत्याच्या त्या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर गोळीबार झाला, एका बिझनेसमॅनच्या अंगावरती गोळीबार झाला. म्हणजे आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय? त्यामुळे मला अपेक्षित होतं की जे महत्त्वपूर्ण विषय आहे ज्याच्याबद्दल खरं तर बोललं गेलं पाहिजे होतं, जे आपल्याला माहिती आहे, महागाई, बेरोजगारी, मुलांची स्कॉलरशिप, सुरक्षितता आणि जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारं व्यवस्थापन, पण दुर्दैवाबद्दल ह्याच्यामधलं काही दिसलं नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबद्दल एक ब्र सुद्धा बोलला गेला नाही आणि त्यामुळे आम्ही या बजेटचा जे आहे त्या ठिकाणी निषेध करतो. ताई, आता तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा उल्लेख केला आणि एका दिग्दर्शक अभिनेत्याच्या घरावरती गोळीबार याचा उल्लेख केला. सुनील शेट्टीच्या रोहित शेट्टीच्या घरावरती जो गोळीबार केलेला आहे त्यावरनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशाच पद्धतीची यापूर्वी सलमान खानच्या घरावरती देखील अशाच पद्धतीचा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलीस यंत्रणा कुठेतरी कमकुवत नाही. मला हे सांगायला पाहिजे की अशा जी मंडळी, म्हणजे जसं तुम्ही रोहित शेट्टींचा उल्लेख केला किंवा सलमान खानचा उल्लेख झाला किंवा बाबा सिद्दीकींचा उल्लेख मी केला, एका बिझनेसमॅनचा उल्लेख मी केला, ज्या वेळेला ही मंडळी एवढी प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि यांच्या घराबाहेर हे गोळीबार होत आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे. सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, रोहित शेट्टीच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, बाबा सिद्दीकींच्या ऑफिसच्या बाहेर गोळीबार झाला. कायदा सुव्यवस्था आहे कुठे? सैफ अली खानच्या ते घरामध्ये घुसले लोक. त्यामुळे अशा तऱ्हेने प्रश्न निर्माण झालाय की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही. कालपर्यंत लोक आपण म्हणायचो की बाहेर गेले की ट्रेनमध्ये आहेत किंवा इतर घटनेमध्ये आहेत.
पण आता प्रश्न असा झालेला आहे की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही, आणि त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं ज्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता होती, पण दुर्दैवाने याचा कुठेही त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे. आणि मला ही अपेक्षा होती की या बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना काहीतरी मिळेल, पण आपल्याला माहिती आहे की मागील बजेट जे होतं ते बिहार आणि आंध्र प्रदेशवर होतं. यावेळेच्या बजेटमध्ये सुद्धा पुढच्या राज्याचे इलेक्शन ज्यांची आहेत त्या इलेक्शनच्या असलेल्या राज्यालाच लक्ष ठेवून त्या ठिकाणी बजेट केलं जातं. अपेक्षा ही आहे की भारतामधल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं, पण ती सुरक्षित नाही असं म्हणायचं. सुरक्षित नाही आहे. दुसरीकडे संपूर्णपणे या अर्थसंकल्पात डावलला गेला असं तुमचा आरोप आहे का? नाही, मला असं वाटतं की पहिलं तर गोष्ट की मुंबईच्या बाबतीमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारला तर मुंबई सुरक्षित, आता तुम्ही 4 उदाहरणं सांगितली. म्हणजे एकाच्या घराच्या बाहेर, दुसऱ्याच्या पण घराच्या बाहेर, एकाच्या ऑफिसच्या बाहेर आणि एकाला सिग्नलवरती अशा तऱ्हेने गोळ्या मारल्या जात आहेत. मग पोलीस काय करतायत? आणि प्रतिष्ठित मंडळीच्या घरी तर असाच पहारा असतो. जसं सैफ अली खानचा पण उल्लेख झाला, त्यांच्या पण म्हणजे 12व्या माळ्यावरती लोक चढले, 10व्या 12व्या माळ्यावरती लोक जातात आणि पोलिसांना माहीत पडत नाही, असं तर नाही होत ना. त्यामुळे कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये गंभीर व्हावं लागेल. मुंबई जी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जिच्यामध्ये विविध क्षेत्रामधली मंडळी आहेत आणि मी बघते की हाय प्रोफाईल लोकांची जर ही परिस्थिती असेल तर मी विचार करते सर्वसामान्य नागरिकाची. हे असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, पण राज्याचे मुख्यमंत्री पण त्यांच्याच पक्षाचे आहे ना, त्यामुळे केंद्र सरकारची पण संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बघणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. परंतु आजच्या बजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे होतं, महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी काही योजना यायला पाहिजे होती, तरुणांच्या हाताला काम मिळेल असं काहीतरी सांगण्यात यायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेचं प्रॉमिस, हे फक्त विकसित भारत म्हणायचं, स्मार्ट सिटी नावं द्यायची. मला सांगा किती स्मार्ट सिट्या झाल्या आणि किती काम त्या स्मार्ट सिटीमध्ये झालं, कुठला फंड आला, याच्यावर पण कधीतरी येऊ दे ना श्वेतपत्रिका काढावी केंद्र सरकारने श्वेतपत्रिका. किती स्मार्ट सिट्या निर्माण झाल्या, मुंबईला स्मार्ट सिटी करणार, कुठे गेली, काय झालं स्मार्ट सिटी सारखं मुंबईमध्ये, आणि काय केंद्राने आम्हाला दिलं, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणि मुंबईच्या ज्या आहेत त्या लोकांचा या ठिकाणी पूर्णपणे जो आहे तो भ्रमनिरास जो आहे तो या केंद्रीय बजेटच्या माध्यमातून झालेला आहे. तर एक शेवटचा झाला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.